हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. महाराष्ट्र सेट 2024 पेपर 1 प्रेपरेशनमध्ये मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेली आहे एक कंप्लीट सिरीज, ज्यामध्ये आपण महत्त्वाची प्रश्न डिस्कस करणार आहोत पेपर 1च्या काही युनिट्सची, जसं की मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग अँड डेटा इंटरप्रिटेशन. आजच्या या लेक्चरमध्ये मॅथमॅटिकल रिझनिंगमधला जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत दॅट इज ॲव्हरेजेस. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण हा टॉपिक तुम्हाला मॅथमॅटिकल रिझनिंगमध्येच विचारला जाणार नाही, तर तुम्हाला डेटा इंटरप्रिटेशनमध्ये सुद्धा ॲव्हरेजेसचे कॉन्सेप्ट्स विचारले जाऊ शकतात, सरासरीचे कॉन्सेप्ट्स विचारले जाऊ शकतात. म्हणून हे महत्त्वाचे प्रश्न आज आपण या टॉपिकचे पाहणार आहोत. यासोबतच व्हेरियस इम्पॉर्टंट टिप्स अँड ट्रिक्स पण मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करेल अक्युरेसी वाढवण्यासाठी. सेशन क्रमांक 6 आहे. यापूर्वीचे सेशन्स पण तुम्ही पाहू शकता, ऑलरेडी अपलोडेड आहेत फ्रॉम दी प्लेलिस्ट. ओके, प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये पिन डाऊन करून देईल. यासोबतच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनची जर तुम्ही प्रेपरेशन करत आहात, फर्स्ट गोमध्ये क्वालिफाय करायचं असेल, तर पेपर 1चं प्रेपरेशन जे आहे प्रॉपरली करणं महत्त्वाचं आहे. त्यासोबत टेस्ट सिरीज पण देणं महत्त्वाचे आहेत. म्हणून ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हा सर्वांसाठी 25 डेजची टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये आपण ऑलरेडी 14 मार्चपासून याचं स्टार्ट इनिशिएट केलेलं आहे. ठीक आहे, सो यामध्ये तुम्हाला 50 टेस्ट अलॉंग विथ देअर डिटेल्ड सोल्युशन प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. आणि प्रत्येकी टेस्टमध्ये 50 क्वेश्चन्स तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. सो नक्की पेपर 1 जर तुम्हाला प्रॉपरली प्रिपेअर करायचं असेल तर 999मध्ये तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. ऑलरेडी टेस्ट सिरीज स्टार्ट झालेली आहे, सो नक्की जॉईन करा. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरच्याद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता. यासोबतच ज्या स्टुडंट्सचा पेपर 2 मराठी, इकॉनॉमिक्स, ओके, यासोबतच इंग्लिश, पॉलिटिकल सायन्स आणि कॉमर्स आहे. ठीक आहे, या स्टुडंटसाठी पेपर 2चं पण आपल्याकडे कोर्सेस आहेत. ठीक आहे, पेपर 2चे पण कोर्सेस आहेत, बट सध्याला तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. ठीक आहे, पर टेस्ट तुम्हाला 100 क्वेश्चन्स इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. असे 20 टेस्ट प्रत्येक सब्जेक्टवरती घेण्यात येईल. जसं की फॉर एक्झाम्पल तुमचा पेपर 2चा सब्जेक्ट मराठी असेल तर तुम्हाला 20 टेस्ट मराठीच्या प्रोव्हाइड करण्यात येतील. प्रत्येक टेस्टमध्ये तुम्हाला इथे 100 क्वेश्चन्स असतील आणि त्याचं डिटेल सोल्युशन पण तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. त्याची पण फीस जी आहे, तुम्हाला जर पेपर 1 आणि पेपर 2 कंबाईन जॉईन करायचं असेल तर ती 1999 असणार आहे. ठीक आहे, सो दिलेल्या व्हॉट्सअप नंबरच्याद्वारे कॉन्टॅक्ट करा फर्दर डिटेल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला घ्यायची असेल तर. सो विदाउट एनी फर्दर ड्यू लेक्चरला स्टार्ट करूया. त्यासोबतच तुम्ही फ्री व्हिडिओज पण ॲक्सेस करू शकता. ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. ओपन करा, अशा पद्धतीचा UI दिसेल. यामध्ये स्टोअर नावाच्या आयकनवरती क्लिक करा. माय कोर्सेस पेजमध्ये तुम्ही कोर्सला इथे सर्च टॅबमध्ये सर्च करू शकता. कोर्स अलॉंग विथ द फीस खालच्या साईडला डिस्प्ले होऊन जाईल. कॉन्टेंटमध्ये जाऊन तुम्ही फ्री व्हिडिओज पाहू शकता. व्हेरी फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द ॲव्हरेज ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ द नंबर. आता ॲव्हरेजचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापूर्वी मी तुम्हाला 2 महत्त्वाच्या गोष्टी इथे एक्सप्लेन करणार आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट की ॲव्हरेज असतो काय आणि त्याचा फॉर्म्युला काय. ठीक आहे, ॲव्हरेज सरासरी ज्याला आपण बोलतो, त्याचा बेसिक फॉर्म्युला जो आहे, मी दोन्ही लँग्वेजेसमध्ये लिहून तुम्हाला दाखवते इथे. ठीक आहे, त्याचा एक बेसिक फॉर्म्युला आणि महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, सम ऑफ द ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तर ऑब्झर्वेशन काय आहे, सम ऑफ द ऑब्झर्वेशन, टोटल ऑब्झर्वेशन काय पहा. ऑब्झर्वेशन म्हणजे काय, तुम्हाला काही संख्या दिल्या जातील. ठीक आहे, काही संख्या दिल्या जातील त्यालाच आपण ऑब्झर्वेशन बोलू शकतो. ओके, व्हॅल्यूज बोलू शकतो, एंटिटीज बोलू शकतो. ठीक आहे, सो जे पण तुम्हाला संख्या दिल्या आहेत, ज्याचं तुम्हाला सरासरी शोधायची आहे, त्यालाच आपण बोलतो ऑब्झर्वेशन्स. ठीक आहे, सो समजा तुम्हाला 4 संख्या दिल्यात A, B, C आणि D, तर तुम्ही ह्याला काय बोलणार आहात, ह्याची जर सरासरी शोधायची असेल तुम्हाला तर ह्याला बोलणार आहात तुम्ही ऑब्झर्वेशन्स. ठीक आहे, मराठीमध्ये तुम्ही सिम्पली काय बोला, संख्या बोला, व्हॅल्यूज बोला, एंटिटीज बोला, सगळ्यांचा अर्थ एकच आहे. ठीक आहे, आता यामध्ये सरासरीचा फॉर्म्युला काय बोलतो, सम ऑफ द ऑब्झर्वेशन, सगळ्यांची तुम्हाला बेरीज घ्यायची आहे, भागिले टोटल ऑब्झर्वेशन्स. किती ऑब्झर्वेशन्स आहेत, 1 2 3 4, म्हणजे जेवढे पण ऑब्झर्वेशन्स आहेत त्यांनी तुम्हाला त्याला भागायचं आहे. सरासरीचा बेसिक फॉर्म्युला काय, सगळ्यांची बेरीज घ्या. आता याची जर सरासरी शोधायला सांगितली तर तुम्ही कशी शोधणार, A + B + C + D भागिले 4. ठीक आहे, भागिले 4. 4च का घेतलं, कारण 4 संख्या होत्या. 5 संख्या असतात तर भागिले 5. समजा E एक संख्या असती, ओके, तर +E करायचं भागिले 5. 6 असतील तर ती संख्या ॲड करा
भागिले 6 अशा पद्धतीने. हा काय झाला स्टुडंट तुमचा ॲव्हरेजचा फॉर्म्युला झाला. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ॲव्हरेज? सगळ्यांची बेरीज घ्या, ऑब्झर्वेशनची किंवा संख्यांची बेरीज घ्या भागिले टोटल संख्या किंवा टोटल ऑब्झर्वेशन्स. हा बेसिक फॉर्म्युला झाला होता, राईट. सो मी आता इथे तुम्हाला शॉर्टमध्ये फॉर्म्युला लिहून दाखवते. सम ऑफ द ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल ऑब्झर्वेशन. टोटल ऑब्झर्वेशनला मी एननी दाखवते, टोटल ऑब्झर्वेशनला मी एननी दाखवते, एन. ओके. सो बेरीज भागिले टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, एन. कशाची बेरीज? ऑब्झर्वेशनची बेरीज. पण स्टुडंट्स यामध्ये कधी कधी प्रश्नामध्ये तुम्हाला ॲव्हरेज दिला जाईल. ओके, तुम्हाला टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स दिल्या जाईल, आपल्याला सम शोधावं लागतं कधी कधी. ठीक आहे, तर त्या मुमेंटला तुम्ही फॉर्म्युलाला इंटरचेंज करून लिहू शकता की सम कशाच्या बरोबर येणार आहे मग? ॲव्हरेज गुणिले टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. सो दोन फॉर्म्युलेज, हे दोन्ही फॉर्म्युलेज ॲव्हरेजच्या पूर्ण टॉपिकमध्ये खूप जास्त महत्त्वाची असणार आहेत की ॲव्हरेज इज इक्वल टू व्हॉट? बेरीज भागिले टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. आणि यामध्ये जर तुम्हाला ॲव्हरेज किंवा सरासरीची व्हॅल्यू दिली असेल, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स दिले असतील, टोटल व्हॅल्यूज दिल्या असतील, त्या मुमेंटला जर तुम्हाला सम किंवा बेरीज शोधायला सांगितली तर तुम्हाला शोधता यायला हवी. अशा पद्धतीने हे दोन फॉर्म्युलेज झाले. ठीक आहे. समजा स्टुडंट्स आता मी तुम्हाला एक एक्झाम्पलच्या थ्रू जे आहे हे दोन फॉर्म्युलेज कसे यूज करायचे याचं एक्सप्लेनेशन देत. जसं की हा तर आपल्या इथे क्वेश्चन नंबर 1 आहे. आपल्याला विचारलं आहे ॲव्हरेज शोधायची आहे दिलेल्या सेटची. ओके, किती नंबर्स आहेत? 1 2 3 4 5. ठीक आहे, या 5 व्हॅल्यूजची किंवा या 5 ऑब्झर्वेशन्सची तुम्हाला ॲव्हरेज शोधायची आहे. सो आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ॲव्हरेजचा. सरासरी आपण कशी शोधतो? या सगळ्यांची घ्या बेरीज. 65 + 85 + 70 + 90 + 105 भागिले टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहे स्टुडंट? 5 व्हॅल्यू होत्या, 5 संख्या होत्या, भागिले 5 आपण याला असं बोलू. ठीक आहे, बेरीज किती आहे? 415 ऑलरेडी करून ठेवले आहे मी हे. ओके, भागिले 5. ठीक आहे, डिवाइड केल्यावरती तुम्हाला व्हॅल्यू भेटणार आहे 83. 83 काय आहे तुमची? आता ही झाली सरासरी झालेली कशाची? या 5 संख्यांची. ठीक आहे, अशा पद्धतीने कधी कधी तुम्हाला ॲव्हरेज दिली जाईल, तुम्हाला टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स दिले जाईल, त्यामुळे सम शोधायचं आहे. सो सम कसं शोधणार? सम इज इक्वल टू ॲव्हरेज इंटू एन. हे मी परत या गोष्टी रिपीट का करायला लागले? कारण ह्या महत्त्वाच्या आहेत, जे आपण नेक्स्ट क्वेश्चन्समध्ये यूज करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊयात. द सम ऑफ द 10 नंबर्स इज 550. फाइंड द ॲव्हरेज ऑफ नंबर. आता यामध्ये तुम्हाला सम दिलेला आहे, 10 संख्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्याची ॲव्हरेज शोधा बोललं. सिम्पल, अजून आपल्याला माहिती आहे ॲव्हरेज म्हणजे सरासरीचा काय फॉर्म्युला आहे? जी पण बेरीज आहे तुमची भागिले टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. किती संख्या आहेत? 5 संख्या आहेत का 10? 10 आहेत, सॉरी, राईट. सो 10ने तुम्ही ह्याला भागा. सिम्पली तुमचा ॲव्हरेज किती येणार आहे? सरासरी तुमची किती आली इथे? 55. हे जस्ट तुमचा बेस क्लिअर करण्यासाठी हे दोन क्वेश्चन्स मी इथे प्रोव्हाइड केले. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ नॅचरल नंबर्स 1 to 67? 1 to 67 पर्यंतचे नॅचरल नंबर्सची ॲव्हरेज काय विचारले स्टुडंट्स. जेव्हा पण तुम्हाला नैसर्गिक संख्यांची सरासरी शोधायला सांगतात आणि सुरुवात कुठून होतीये, समजा इथे काय दिले? 1 to 67 बोललेलं आहे. सो ऑलवेज रिमेंबर, आपल्याला माहिती आहे नैसर्गिक संख्या काय असतात, आधी माहिती असणं गरजेचं आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांची सुरुवात कुठून होते? 1 पासून होते. ओके, पूर्ण संख्या कोणत्या असतात? होल नंबर्स कोणते असतात? पूर्ण संख्या किंवा होल नंबर्स अशी संख्या असतात ज्यांची सुरुवात 0 पासून होते. ठीक आहे, समजा तुम्हाला प्रश्नामध्ये सरळ इथे नॅचरल नंबर्सची सरासरी शोधायला सांगितली तर तुम्हाला इथे रेंज पण दिल्या जाईल कुठून कुठंपर्यंत. ठीक आहे, त्या मुमेंटला तुम्ही फॉर्म्युला वापरणार आहात n+1/2. हा फॉर्म्युला आहे स्टुडंट. कशाचा फॉर्म्युला आहे? नैसर्गिक संख्यांची सरासरी शोधण्याचा हा फॉर्म्युला आहे. n+1 डिवायडेड बाय 2. ओके, नैसर्गिक संख्यांची सरासरी शोधण्याचा फॉर्म्युला प्लीज नोट डाऊन करून घ्या. n+1 डिवायडेड बाय 2. आता nची व्हॅल्यू कोणती घ्यायची असते? जे शेवटी दिलेलं असतं तुम्हाला, म्हणजे कुठून ते कुठंपर्यंतचा रेंज फिक्स केला आहे. जसं की या प्रश्नामध्ये तुम्हाला 1 to 67 बोलले. सो 67 तुमची ही nची व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, सो nची व्हॅल्यू किती आली? 67. ओके, तर तुम्ही ह्या फॉर्म्युलामध्ये पुट डाऊन करा. 67+1 डिवायडेड बाय 2, 68/2. 68/2 केल्यानंतर तुमची इथे किती येणार आहे स्टुडंट्स?
ॲव्हरेज 34. सो 34 तुमची इथे ॲव्हरेज आलेली आहे. यावरनं आपण एक तिसरा फॉर्म्युला आज नोट डाऊन करून घेतलेला आहे की काय स्टुडंट, ॲव्हरेज नैसर्गिक संख्यांची शोधायला सांगितली तर फॉर्म्युला काय आहे, n+1 डिवायडेड बाय 2. सो हा पण फॉर्म्युला प्लीज नोट डाऊन करून घ्या. ॲव्हरेज ऑफ नॅचरल नंबर्स, मराठी मीडियम स्टुडंट्स यू कॅन नोट इट ॲज तुम्हाला कशाची, सरासरी ऑफ नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्यांची सरासरीसाठी फॉर्म्युला आहे n+1 भागिले 2, राईट. सो दिस इज द फॉर्म्युला. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ॲव्हरेज ऑफ 7 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स इज 20. व्हॉट इज द लार्जेस्ट ऑफ दिस नंबर्स. ओके, आता क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला काय दिलं आहे, ॲव्हरेज दिला आहे. ठीक आहे, ॲव्हरेज दिला आहे. यावेळेस तुम्हाला 7 नंबर्स दिलेत. पहिली महत्त्वाची गोष्ट, नंबर किती दिलेत, 7 दिलेत. त्या 7ही नंबर्सची सरासरी देऊन ठेवलेली आहे, ॲव्हरेज देऊन ठेवलेली आहे 20. मी तुम्हाला म्हटलं होतं ॲव्हरेज दिलेली असेल, ओके, तुम्हाला टोटल नंबर ऑफ संख्या दिल्या असतील तर त्याच्याद्वारे तुम्ही सम शोधू शकतात. बट आता या प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलं, तुम्हाला इथे विचारलं लार्जेस्ट नंबर या 7 नंबरपैकी कोणता नंबर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी इथे पकडण्याचा स्टेटमेंट कोणता आहे किंवा कीवर्ड कोणता आहे, दॅट इज अ 7 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. 7 सलग येणाऱ्या संख्या, 7 सलग येणाऱ्या ज्या काही संख्या आहेत, हे इम्पॉर्टंट वर्ड आहे. आता मला सांगा, 7 सलग येणाऱ्या संख्या म्हणजे समजा पहिली संख्या ही x असेल, दुसरी संख्या काय असणार आहे, x+1. का करत ही एक्सच्या नंतर येणार आहे ना, म्हणून x+1, राईट. तिसरी संख्या काय असेल स्टुडंट, x+2. का, कारण ही एक्सच्या एक स्किप करून दुसऱ्या वेळेस येत आहे म्हणून ह्याला आपण x+2 बोलतोय. यानंतरची येणारी संख्या काय असेल, x+3. यानंतरची येणारी संख्या काय असेल, x+4. अशा पद्धतीने जर आपण 7 संख्या घेतल्या तर त्या सगळ्या 7 संख्यांची सरासरी किती येते स्टुडंट, 20 येते. सो आपण याला सॉल्व्ह कसं करायचं पहा. लेट ज्या 7 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत, ज्या 7 सलग येणाऱ्या संख्या आहेत, समजा ते x, x+1, x+2, ठीक आहे, x+2, x+3, x+4, x+5, ओके, x+6. हे किती झालं, 1 2 3 4 5 6 7, टोटल झाल्या 7 संख्या, राईट. ह्या झाल्या टोटल 7 संख्या. ओके, सो समजा ह्या आहेत त्या 7 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स किंवा 7 सलग येणाऱ्या संख्या, ज्या सगळ्यांची ॲव्हरेज किती दिलेली आहे, प्रश्नामध्ये 20 दिली आहे. तर आपल्याला माहिती आहे ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे. ॲव्हरेजचा फॉर्म्युला आपल्याला माहिती, ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ द ऑब्झर्वेशन्स, या सगळ्यांची बेरीज भागिले टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. सगळ्यांची बेरीज घ्या तुम्ही, आता सिम्पल सगळ्यांची बेरीज घ्या. x प्लस दुसरी संख्या काय, x+1, तिसरी काय आहे, x+2. अशा पद्धतीने x+3 प्लस x+4 प्लस x+5, राईट. या सगळ्यांची तुम्हाला काय करायची स्टुडंट, इथे बेरीज घ्यायची. x+5 आणि प्लस x+6, ह्या सगळ्यांची बेरीज भागिले टोटल ऑब्झर्वेशन्स किती आहेत, 7 ऑब्झर्वेशन्स, आणि सरासरी किती आहे, 20 आहे, बरोबर. सो मी थोडं रब करते. ॲव्हरेज, ओके, ॲव्हरेजची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे प्रश्नामध्ये, किती दिलेली आहे, 20 दिलेली आहे. सो जस्ट पुट इट डाऊन, याच्या जागी 20 ठेवा ॲव्हरेजच्या जागी. बाकी तुम्ही सगळ्यांची बेरीज घेतल्यावर बेरीज किती येणार आहे पहा, x 2x 3x 4x 5x 6x आणि 7x, म्हणजे टोटल किती x आहेत, 7x. सो 7x प्लस 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6, सगळ्यांची बेरीज 21च्या बरोबर येणार आहे भागिले 7. आणि ॲव्हरेज किती आहे स्टुडंट, ॲव्हरेज दिलेला आहे प्रश्नामध्ये 20. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला ही व्हॅल्यू भेटली. थोडं जागा नाही आहे म्हणून मी या गोष्टी रब करत आहे, प्लीज अंडरस्टँड करून घ्या. यानंतर पहा 7x + 21 = 20. ह्याला सॉल्व्ह कसं करायचं, सिम्पल. हा 7 इकडच्या साईडला जाईल, इकडच्या बाजूला 7 × 20 म्हणजेच 140 असणार आहे हे. सो 7x कशाच्या बरोबर येणार आहे, 119. हे कसं झालं, 140मधनं 21 मी वजा केले. सो x = 119 डिवायडेड बाय 7. सो एक्सची व्हॅल्यू येईल तुमची 17. एक्सची व्हॅल्यू किती आली, 17. आता मला सांगा, आपण ते 7 सलग येणाऱ्या संख्या काय म्हटलं होतं, x, x+1, x+2, x+3
अशा पद्धतीने शेवटची संख्या कोणती होती? x+6 शेवटची संख्या होती, बरोबर? ओके. आता प्रश्न काय विचारलं, यापैकी लार्जेस्ट सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली 17. आपल्याला सगळ्यात मोठी म्हणजे x+6ची व्हॅल्यू शोधायची आहे. सो x+6ची व्हॅल्यू किती येणार आहे? 17 + 6, 17 + 6 किती झाले? हे 23. सो 23 तुमचं इथे करेक्ट उत्तर येणार आहे. सिंपल प्रश्न होता. यामध्ये तुम्हाला काय करायचं होतं स्टुडंट्स? सलग येणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या संख्यांची बेरीज घ्यायची भागिले 7. ॲव्हरेजची व्हॅल्यू ऑलरेडी तुम्हाला माहिती होती, ठीक आहे. त्याच्याद्वारे तुम्ही त्या मदतीने तुम्ही एक्सची व्हॅल्यू शोधून काढली. एक्सची व्हॅल्यू शोधल्यानंतर x+6ची, का? कारण इथे लार्जेस्ट व्हॅल्यू बोलले. समजा जर स्मॉल आहे, सगळ्यात छोटी व्हॅल्यू बोलली असती तर उत्तर 17च आलं असतं, ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचं इथे करेक्ट आन्सर आलेलं आहे 17. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द ॲव्हरेज ऑफ 10 नंबर्स इज 23. इफ ईच नंबर इज इन्क्रीज्ड बाय 4, व्हॉट विल बी द न्यू ॲव्हरेज? आता हा क्वेश्चन स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथे एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट एक्सप्लेन करणार आहे. ती कॉन्सेप्ट पाहून घेऊ. कॉन्सेप्ट काय पहा. समजा तुम्ही एका ग्रुपमध्ये आहात, ठीक आहे. ग्रुपमध्ये आहेत 3 मेंबर्स समजा, ओके. 3 मेंबर्स आहेत ग्रुपमध्ये आणि या 3 मेंबर्सची समजा मी असं बोलले की सगळ्यांकडे 10 चॉकलेट्स आहेत. 10 चॉकलेट्स आहेत. ह्याची सरासरी पण किती येणार आहे स्टुडंट? 10च येणार आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करून पण शोधू शकता. आपण सरासरी कसं शोधतो? या सगळ्यांची बेरीज घ्या. 10 म्हणजे किती येणार आहे बेरीज? 30 येणार आहे. भागिले किती नंबर ऑफ विद्यार्थी आहेत? 3 विद्यार्थी आहेत म्हणून डिवायडेड बाय 3 केलं, भागिले 3 केलं. आता यामध्ये टोटल बेरीज आली 30 भागिले 3 म्हणजे सरासरी पण किती आली? 10, बरोबर. स्टुडंट एक लक्षात घ्या. आता यामध्ये 3 विद्यार्थी होते, तिघांकडे पण 10 चॉकलेट्स होते. समजा बाहेरून एक व्यक्ती येतोय किंवा बाहेरून एक एक्स्ट्राचा स्टुडंट येतोय. बाहेरून येणाऱ्या स्टुडंटनी पण समजा जर 10 चॉकलेट्स आणले, बाहेरून येणाऱ्या स्टुडंटनी पण समजा 10 चॉकलेट्स आणले, तर सरासरीमधला कुठेही बदल होत नाही. सरासरीमध्ये कुठेच बदल होत नाही. आधी सरासरी किती होती? 10. बाहेरून येणारा पण व्यक्ती किती चॉकलेट आणतोय? 10 चॉकलेट आणतोय. सरासरीमध्ये बदल होणार आहे का? नाही. पहा, ह्याला एक्सप्लेन करून पण सांगते. आधी मेंबर किती होते? 3. आता किती झाले? बाहेरून एक ॲड झाल्यावरती आता मेंबर किती झाले? 4. प्रत्येकाकडे 10 चॉकलेट्स आहेत. सरासरी शोधून पहा. 10 + 10 + 10 + 10, राईट. किती झाले हे टोटल? 40. 40 भागिले 3 करणार आहात का? ना यावेळेस नाही, 4, कारण 4 मेंबर्स आहेत. भागिले 4 केल्यावरती सुद्धा ॲव्हरेज 10च येतोय. ह्याचा अर्थ काय होतोय स्टुडंट्स? समजा एखादा बाहेरून मेंबर येतोय आणि येणारा मेंबर्स ॲव्हरेज इतकीच व्हॅल्यू आणत असेल, येणारा ॲव्हरेज किती होता? आधी 10 होता. येणारा व्यक्ती पण किती चॉकलेट आणतोय? 10 चॉकलेट आणतोय. सरासरी बदलत आहे का विद्यार्थी मित्रांनो? नाही बदलत आहे. याचा अर्थ काय? ॲव्हरेज इज नॉट गोइंग टू चेंज. ॲव्हरेज इज नॉट गोइंग टू चेंज ॲट ऑल. इट इज गोइंग टू रिमेन दी सेम. सो दिस इज द कॉन्सेप्ट, ओके. पण समजा जर बाहेरून येणारा व्यक्ती कमी चॉकलेट आणत असेल, आधी किती मेंबर्स होते? 3 मेंबर्स होते, ओके. शॉर्टमध्ये तुम्हाला सांगत आहे, ठीक आहे. बाहेरून येणारा व्यक्ती समजा कमी चॉकलेट आणेल तर ॲव्हरेज पण कमी होईल. समजत आहे? आधी तुमच्याकडे 10 चॉकलेट होते. समजा बाहेरून येणारा व्यक्ती कमी चॉकलेट आणत असेल, 7 चॉकलेट आणत असेल, तर त्या मोमेंटला तुमचा ॲव्हरेज पण कमी होणार आहे. क्रॉस चेक करून पण पाहू शकता. आधी सुरुवातीला प्रत्येकाकडे 3 मेंबर्स होते, राईट. ह्या 3 मेंबर्सकडे 10 चॉकलेट होते. सरासरी पण किती आली? 10. आत्ताच आपण शोधून पाहिलं. सगळ्यांची बेरीज घ्या. बेरीज आली 30. 30 भागिले जेव्हा तुम्ही काय कराल इथे 3 कराल, तुम्हाला ॲव्हरेज भेटून जाईल 10, राईट. पण आता एक मेंबर ॲड होतोय, येणारा मेंबर आणतोय 7 चॉकलेट. पण स्टुडंट एक लक्षात घ्या, आपल्याकडे एक तर रूल ऑफ इक्वॅलिटी आहे. रूल ऑफ इक्वॅलिटी म्हणजे काय? प्रत्येक विद्यार्थ्याकडे सारखे चॉकलेट असायला पाहिजे. आता ह्याच्याकडे 7 आहेत. ह्याचा अर्थ काय? बाकीचे विद्यार्थी त्याला चॉकलेट्स देणार आहेत. ग्रुपमधले विद्यार्थी त्याला चॉकलेट्स देणार आहेत. मग आता सरासरी कशी बदलेल पहा. आधी किती होते? 10 + 10 + 10 आणि आता एक एक्स्ट्राचा 7 झाला. भागिले 4 करा. तुमचं इथे उत्तर काय येणार आहे? 37/4. 37/4 केल्यावरती हे 9.2च्या जवळपास तुमची इथे सरासरी चालली. इथे सरासरी किती होती? 10. सरासरी झाली कमी स्टुडंट्स. याचा अर्थ काय? बाहेरून येणारा व्यक्ती जर कमी चॉकलेट आणत असेल, सरासरी घसरणार आहे. समजा बाहेरून येणारा व्यक्ती जास्त चॉकलेट आणत असेल,
आधी 10 होते. बाहेरून येणारा समजा आता यावेळेस जास्त चॉकलेट आणतोय, 14 चॉकलेट आणतोय समजा. ठीक आहे. आता ॲव्हरेज कसा शिफ्ट होतो पहा. आधी ॲव्हरेज होता 30, बरोबर. आधी ॲव्हरेज होती, सरासरी होती 30. आता एक मेंबर ॲड झाला. म्हणजे किती होणार आहे बेरीज पहा. 10 चॉकलेट एकाकडे होते, दुसऱ्याकडे पण 10, तिसऱ्याकडे पण 10, आता चौथ्याकडे 14 आले. भागिले 4 करा. भागिले 4 केल्यानंतर इथे तुमचा आन्सर काय येणार आहे 44. ओके. अपॉन 4 म्हणजे किती येईल 11. म्हणजे आता काय स्टुडंट, याचा अर्थ काय होता, तर प्रत्येक विद्यार्थ्याकडे 11 चॉकलेट आहेत. आधी किती होते, आधी प्रत्येक विद्यार्थ्याकडे 10 होते. 30 चुकून आले, 10 होते, राईट. 10 होते. आता प्रत्येकाकडे 11 झाले. सिम्पल याची समरी सांगायची असेल तर काय स्टुडंट, समजा येणारा बाहेरचा व्यक्ती सारखी व्हॅल्यू आणत असेल, कशाच्या, ॲव्हरेज सारखीच व्हॅल्यू आणत असेल. ॲव्हरेज चाललंय तुमचं 10, बाहेरून येणारा व्यक्ती पण 10 आणतोय. ॲव्हरेज बदलेल का हो, ॲड झाल्यावर सुद्धा नाही बदलेल. एखादा बाहेरून येणारा व्यक्ती चॉकलेट कमी आणत असेल, ॲव्हरेज पण कमी होतं. बाहेरून येणारा व्यक्ती ॲव्हरेज जास्त आणत असेल, ॲव्हरेज पण वाढतो. बाहेरून येणारा व्यक्ती चॉकलेट कमी आणत असेल, ॲव्हरेज जे आहे तुमचं कमी होतं. ठीक आहे. बाहेरून येणारा व्यक्ती ॲव्हरेज एवढीच व्हॅल्यू आणत असेल चॉकलेट्सची, तर ॲव्हरेज ॲज इट इज, सरासरी ॲज इट इज राहील. बाहेरून येणारा व्यक्ती जास्त आणत असेल तर ॲव्हरेज पण तुमचं वाढणार आहे. हे कॉन्सेप्ट होती. आणि एक दुसरी महत्त्वाची कॉन्सेप्ट यामध्ये स्टुडंट्स लक्षात घ्या. समजा तुमच्याकडे 3 मेंबर्स आहेत. ओके. 3 मेंबरकडे 10 चॉकलेट आहेत. सेम एक्झाम्पल घेत आहे. इथे ॲव्हरेज किती आली हो स्टुडंट, 10 आली. हे आता आपण एक्सप्लेन केलं, स्वतः चेक करून पण पाहू शकता. ठीक आहे. आता मी काय करत आहे, जेवढे पण मेंबर्स आहेत माझ्याकडे किंवा जेवढ्या पण संख्या आहेत, जसं की आता यामध्ये 3 मेंबर्स आहेत. ठीक आहे. माझ्या या ग्रुपमध्ये 3 मेंबर्स आहेत. तिन्ही मेंबर्सवरती मी सारखा जर ऑपरेशन करत असेल, जसं की समान ऑपरेशन करत असेल. ऑपरेशन करणं म्हणजे काय, समजा मी प्रत्येक ठिकाणी 2 ॲड करायला लागले, सारखे नंबर ॲड करायला लागले, किंवा सारखे नंबर मी वजा करायला लागले, किंवा सारख्या नंबरनं मी मल्टिप्लाय करायला लागले, गुणाकार करायला लागले, किंवा सारख्या नंबरनी मी भागाकार करायला लागले. माझा अर्थ समजतोय स्टुडंट्स. जेवढे पण संख्या आहेत, जेवढे पण मेंबर्स आहेत, जेवढे पण ऑब्झर्वेशन्स आहेत, जेवढ्या पण एंटिटी किंवा व्हॅल्यूज आहेत, त्याच्यावरती जर मी सारख्या व्हॅल्यूनी, सारख्या संख्येनी बेरीज करायला लागले, सारख्या संख्येनी समान जे आहे सबस्ट्रॅक्शन वजा करत आहे, गुणाकार करत आहे किंवा भागाकार करत आहे, चारीपैकी कुठलाही एक ऑपरेशन सारख्याच मॅनरमध्ये, समान मॅनरमध्ये करत असेल, तर तेच तुम्हाला समान ऑपरेशन ॲव्हरेजवरती पण करायचं आहे. ह्याचा अर्थ काय, तुम्हाला असा प्रश्न दिला जाईल परीक्षेमध्ये की तुमच्याकडे 3 व्हॅल्यूज आहेत. 3 व्हॅल्यूजची जी संख्या, तुमच्या ज्या 3 संख्या आहेत, त्या 3 संख्यांची तुम्हाला जर असं किंवा एक एक्झाम्पल कन्सिडर करा. तुमच्याकडे 3 दुकानं आहेत. ठीक आहे. 3 दुकानं आहेत. ह्या 3 दुकानांमध्ये ओके काही मेंबर्स बसलेत. ठीक आहे. आता प्रत्येक मेंबरकडे समजा काही चॉकलेटची संख्या आहे. ओके. एक्स वाय आणि झेड. पण मी आता काय केलं, ह्या प्रत्येक ठिकाणी 5 चॉकलेट्स ॲड केले. ॲव्हरेज समजा तुमची इथे पी असेल सुरुवातीला, तर सगळीकडे 5 ॲड केलं स्टुडंट. नवीन ॲव्हरेज पण काय येईल स्टुडंट, 5 इथे तुम्ही ॲव्हरेजमध्ये ॲड करा. नवीन ॲव्हरेज पण तुमचा किती येईल, P+5. ही कॉन्सेप्ट थोडी अजून ओपन अप होईल जेव्हा मी एक्झाम्पल घेईल. पहा आता जसं की हा क्वेश्चन पहा. ॲव्हरेज ऑफ 10 नंबर्स इज 23. इफ ईच नंबर इज इन्क्रीज्ड बाय 4, व्हॉट विल बी द ॲव्हरेज, व्हॉट विल बी द न्यू ॲव्हरेज. स्टुडंट क्वेश्चन काय आहे, 10 नंबर आहेत. 10 नंबरची सरासरी किती आहे, 23. 10 संख्या आहेत तुमच्याकडे आणि या 10 संख्यांची सरासरी किती आहे, 23 आहे, 23 आहे. आता नंबरमध्ये, प्रत्येक नंबरमध्ये मी 4 ॲड करत आहे. असं झालं का स्टुडंट की कुठल्या नंबरमध्ये 4 ॲड केलं, कुठल्यामध्ये 3, कुठल्यामध्ये 2, कुठल्यामध्ये 10, असं नाही.
प्रत्येक नंबरमध्ये मी 4 ॲड करायला लागले. आता जे ओल्ड स्टुडंट्स आहेत किंवा ज्या स्टुडंट्सनी कधी क्लास अटेंड नाही केला आहे, जे स्टुडंट फक्त सेल्फ स्टडी करतात, त्या स्टुडंटसाठी हे थोडंसं तर डिफिकल्ट जातं. ते सॉल्व्ह करत बसतात. आपल्याला सॉल्व्ह करायचं नाही आहे. आपल्याला माहिती आहे आधी 10 संख्या होत्या. टोटल संख्या किती होत्या? 10. या टोटल संख्यांची ॲव्हरेज किती चालू होती? 23. आता प्रत्येक संख्येमध्ये मी 4 4 4 4 ॲड करायला लागले. असं आहे का हो मी की एका संख्येमध्ये 10 केलं, दुसऱ्यामध्ये 4 केलं, 5 केलं, असं नाही. प्रत्येक संख्येमध्ये 10 नंबर आहेत. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 झालं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या प्रत्येक नंबरमध्ये मी 4 4 4 4 ॲड करायला लागले. आपल्याला नंबर माहिती आहेत का? नाही, पण प्रत्येक नंबरमध्ये मी 4 4 4 4 ॲड करत आहे. स्टुडंट लक्षात घ्या, प्रत्येक नंबरमध्ये जर तुम्ही 4 4 4 4 समान वेनी ॲड करू लागलात तर ॲव्हरेजमध्ये पण तुम्हाला 4 ॲड करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला न्यू ॲव्हरेज भेटेल, नवीन ॲव्हरेज भेटेल. नवीन ॲव्हरेज किती असेल इथे मग आता स्टुडंट? 27. सो तुमचं उत्तर डिरेक्टली किती येणार आहे? 27. सॉल्व्ह करत बसायची गरज पडली का? कॉन्सेप्टला 1-2 मिनटं वेळ लागला, 5 मिनटं समजा, पण या कॉन्सेप्टच्या मदतीने तुम्ही डिरेक्टली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. राईट? जर समान इन्क्रीमेंट, असं नाही की फक्त वाढ होते, समान तुम्हाला इथे डिक्रीमेंट पण होऊ शकते. समजा 4 4 4 तुम्ही वजा करायला लागला तर तुम्ही काय करणार? जे पुराणं तुमचं ॲव्हरेज होतं, पुराणी सरासरी होती, त्यातनं पण तुम्ही 4 वजा करून टाका, तुम्हाला नवीन ॲव्हरेज भेटून जाईल 19. राईट? अशा पद्धतीने समजा तुम्ही प्रत्येक नंबरमध्ये 2 2 2 2 गुणाकार करायला लागलात, मल्टिप्लाय करायला लागलात समान वेनी, तुम्ही काय करणार आहात? ॲव्हरेज जो ओल्ड ॲव्हरेज होता त्यामध्ये न्यू ॲव्हरेज येण्यासाठी तुम्ही मल्टिप्लाय करा. कशाने? 2नीच. 46 तुम्हाला उत्तर भेटून जाईल. भागाकार करत आहात 2चा, तर तुम्ही ॲव्हरेजमध्ये पण ओल्ड ॲव्हरेजमध्ये पण 2नी भागाकार करा, नवीन ॲव्हरेज भेटून जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न जो आहे इझिली सॉल्व्ह करता येईल जर कॉन्सेप्ट माहिती असेल. आय होप तुम्हाला मी प्रॉपरली कॉन्सेप्ट एक्सप्लेन केली आहे. यानंतरचा क्वेश्चन पाहूयात. Average of 50 numbers is 20. If two numbers 37 and 43 are discarded, find the average of remaining numbers. Next question. Average of 50 numbers is 20. If two numbers are discarded असं बोलले. आता पहा यामध्ये काय, आपल्याकडे टोटल नंबर ऑफ संख्या किती आहेत? 50. एनची व्हॅल्यू किती झाली? 50. ॲव्हरेजची व्हॅल्यू किती आहे स्टुडंट? प्रश्नामध्ये दिलेली 20. यावरून आपण सम शोधू शकतो. आपल्याला माहिती आहे सम किती येणार आहे? ॲव्हरेज गुणिले टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. सो ॲव्हरेजला मी एन सोबत जेव्हा मल्टिप्लाय करते, म्हणजे टोटल संख्येसोबत जेव्हा मी सरासरीची जी आहे गुणाकार इथे करते, मला टोटल बेरीज किती भेटणार आहे? 1000. हे 1000 काय आली स्टुडंट? तुमची बेरीज किंवा सम आली. सम म्हणजेच बेरीज. राईट? यानंतर तर प्रश्न काय आहे? 2 नंबर्सला आपण रिमूव्ह करायला, 37 आणि 43, 43 अँड 37 या 2 नंबर्सला आपण काढून टाकतोय. लक्षात घ्या, जेव्हा मी या 2 नंबर्सला काढून टाकत आहे तेव्हा बेरीजवरती याचा फरक पडणार आहे. म्हणजे हे दोन्ही नंबर्स जेव्हा जातील बेरीजमधनंच काही गोष्टी वजा होणार आहेत किंवा ह्या 2 संख्या वजा होणार आहेत. म्हणजे ह्या 2 नंबर्स जेव्हा जातील 37 आणि 43, जेव्हा हे 2 नंबर जातील तेव्हा एक्झॅक्ट टोटल किती नंबर जाणार आहेत? टोटल या दोघांची बेरीज किती आहे? 80. म्हणजे 80 व्हॅल्यू या दिलेल्या बेरीजमधनं वजा होणार आहे. सगळ्यांना ही कॉन्सेप्ट समजते आहे. नंबर काय होतं आहे? 37 आणि 43 हे 2 संख्या आपण वगळून टाकायला लागलो. डिस्कार्ड करणे म्हणजे वगळून टाकतो. सिम्पल. ओके, वगळल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये किती नंबर वगळतो? 80. या दोघांची बेरीज किती? 80. म्हणजे 1000मधनं 80 व्हॅल्यू वगळून चालली किंवा डिस्कार्ड होते. म्हणजे टोटल नंबर किंवा आता बेरीज किती शिल्लक आहे? 920. हे नवीन बेरीज बोला, न्यू सम. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला नवीन बेरीज इथे भेटलेली आहे 920. ओके, आय होप यू हॅव गॉट इट. आता काय काय शोधायला सांगितलं तुम्हाला? ॲव्हरेज शोधायला सांगितलं. आता आपल्याला माहिती आहे पुराणा ॲव्हरेज 20 होतं, पुराण्या संख्या 50 होत्या, पण आता इथे 2 संख्या वगळून टाकल्या म्हणजे आता टोटल संख्या किती राहतील? 50मधनं 2 संख्या गेल्या म्हणजे राहिल्या किती स्टुडंट्स इथे? 48 टोटल संख्या राहिल्या 2 वगळल्यानंतर. ॲव्हरेज आपल्याला शोधायचं आहे. ॲव्हरेज न्यू करते मी ह्याला, क्वेश्चन मार्क हे शोधायचं आहे. पण नवीन सम आपल्याला माहिती आहे 920. सो ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय? ॲव्हरेज न्यू इज इक्वल टू टोटल बेरीज किती आली? 920 भागिले टोटल संख्या किती राहिल्या? 48.
यावरनं मी नवीन ॲव्हरेज पण शोधू शकते. किती आला? 19.17. सो त्याचं उत्तर काय आलं स्टुडंट? 19.17 इज द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. क्वेश्चन खूप सिम्पल होता. संख्या होत्या 50, 50ची ॲव्हरेज 20, आधी शोधून काढली बेरीज, दोन संख्या वगळून टाकल्या, दोन संख्या वगळून टाकल्यावरती त्याचा फरक कशावर पडणार आहे? बेरीजवरच फरक पडणार आहे, कारण या दोन्ही संख्या गेल्यावरती 80चा जो काही लॉस आहे तो ह्या 1000मधनं निघून जाणार आहे. राईट. सो 1000 मायनस जेव्हा मी 80 करेल मला 920 इथे भेटलं, जे की नवीन बेरीज आहे किंवा नवीन सम आहे. नवीन ॲव्हरेज पण तुम्ही इथे इझिली मग फॉर्म्युलाच्या मदतीने शोधू शकता. सिम्पल प्रश्न होता. नेक्स्ट क्वेश्चन, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ॲव्हरेज एज ऑफ 3 बॉयज इज 15 years अँड देअर एज आर इन द प्रपोर्शन 3:5:7. व्हॉट इज द एज इन इयर्स ऑफ द यंगर बॉय? स्टुडंट एक लक्षात घ्या, इथे तुम्हाला 3 मुलं सांगितलेत. तिन्ही मुलांच्या वयाची जे काही तुम्हाला व्हॅल्यू आहे ती प्रपोर्शनमध्ये दिली, ती काही तुम्हाला इथे रेशोमध्ये दिलेली आहे, प्रमाणात दिलेली आहे 3:5:7. ओके. व्हॉट इज द प्रपोर्शन? पहा, 3:5:7. याचा अर्थ काय स्टुडंट? हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा व्यक्ती किंवा हा 3 बॉईज आहेत, त्या तिघांची पण तुम्हाला वयाचा प्रमाण दिलेलं आहे रेशो फॉर्ममध्ये. रेशो अँड प्रपोर्शन तुम्हाला माहिती असेल हा टॉपिक. सो एजेस जे आहेत तुमचे, वय जे ते प्रपोर्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेत. बट याचा अर्थ काय असतो स्टुडंट? की पहिला विद्यार्थी त्याचा वय 3 आहे असा अर्थ असतो का? माहिती नाही आपल्याला. इथे दुसरा विद्यार्थी त्याचा 5 वय आहे असं आहे का? बिलकुल पण नाही माहिती. हा तिसरा विद्यार्थीचं वय 7 आहे असं आहे का मॅडम? बिलकुल पण नाही माहिती. लक्षात घ्या, आपल्याला हे नसतं माहिती की दिलेल्या विद्यार्थ्याचं वय खरंच 3, 5 आणि 7 वर्ष आहे का नाही, किंवा त्याचं मल्टिपल पण असू शकते. ते मल्टिपल म्हणजे काय? तो सिम्पली जर सांगायचं तर तुम्ही असं कन्सिडर करा की आपल्याला ह्यांचे एक्झॅक्ट वय नाही माहिती. लेट त्यांचे वय असतील, पहिल्या विद्यार्थ्याचं 3x, दुसऱ्याचं 5x आणि तिसऱ्याचं 7x. मल्टिपलमध्ये पण असू शकतात, त्यांच्या पाड्यामध्ये पण असू शकतात ते 3xच्या, 5xच्या किंवा 7xच्या अशा पद्धतीने. म्हणून 3x, 5x आणि 7x मी ते त्यांचं काय कन्सिडर केलं? ॲक्च्युअल एज कन्सिडर केलं. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे ॲव्हरेज कशाच्या बरोबर आहे? ह्या तिघांची बेरीज घ्या मॅम, भागिले टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे 3 मुलं आहेत तर ऑब्झर्वेशन्स पण किती येतील? 3. सगळ्यांची बेरीज घ्या. 3x + 5x + 7x भागिले 3. सगळ्यांची बेरीज किती येणार आहे इथे? टोटल 15x/3. सो तुमचं इथे जे व्हॅल्यू येणार आहे स्टुडंट्स ॲव्हरेजची ती किती आलेली आहे? 15x/3. पण आपल्याला ॲव्हरेजची व्हॅल्यू माहिती आहे. ॲव्हरेज किती दिलं आहे स्टुडंट्स? ॲव्हरेज दिला आहे 15. सो इथे तुमची एक्सची व्हॅल्यू किती येईल? हे इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. 15 गुणिले 3 म्हणजे 45 इज इक्वल टू 15x. सो एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 45/15. सो 5 3s are 15. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 15 3s are 45. राईट. सो इथे 3 व्हॅल्यू तुम्हाला इथे कशाची आलेली आहे? व्हॅल्यू ऑफ एक्स आलेली आहे. याचा अर्थ काय स्टुडंट? आता आपण या तिन्ही विद्यार्थ्यांचे वय शोधू शकतो. पहिल्याचं आहे 3x, दुसऱ्याचं आहे 5x आणि तिसऱ्याचं आहे 7x. सो दिस विल गिव्ह मी 3 × 3, 5 × 3 आणि 7 × 3. राईट. सो व्हॅल्यू येणार आहे 9. इथे येईल 15 आणि इथे येईल 7 3s are 21. सो 9 वर्ष पहिल्या मुलाचं, दुसऱ्या मुलाचं 15 आणि तिसऱ्या मुलाचं वय किती आहे? 21. ओके, 21. राईट. यंगेस्ट बॉय, सगळ्यात लहान मुलगा जो आहे त्याचं वय विचारले तुम्हाला. यंगेस्ट बॉय, सगळ्यात लहान मुलगा कोणता असणार आहे? मग 9 वर्षाचा. सो 9 years इज द आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. या छोट्या छोट्या एलिमेंट्सकडे पण लक्ष द्या. यंगेस्ट बॉय विचारलंय का, एल्डर बॉय विचारले, सगळ्यात मोठा का छोटा, या गोष्टींकडे पण तुम्हाला थोडंसं किनली ऑब्झर्व करायचं आहे. ठीक आहे. सो एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू या टाईपचे कॅटेगरीचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात. सो हा एक प्रकारचा प्रश्न मी तुम्हाला इथे क्लिअर अप केला आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. द ॲव्हरेज वेट ऑफ द ग्रुप ऑफ 7 बॉयज इज 56 kg. द इंडिव्हिज्युअल वेट ऑफ 6 of them इज गिवन. 6 जणांचे तुम्हाला इथे वजनं दिलेत 7 पैकी. 52, 57, 55, 60, 59 अँड 55. व्हॉट इज द वेट ऑफ द 7th बॉय? इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तुम्हाला ॲव्हरेज दिली. ओके, ॲव्हरेज किती आहे? सरासरी किती आहे? 56. यासोबतच तुम्हाला टोटल नंबर ऑफ संख्या म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स पण माहिती आहेत. किती आहेत? टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आहेत 7.
राईट. 7 यावरनं तुम्ही बेरीज शोधू शकतो स्टुडंट. बेरीज किती येईल, ॲव्हरेज गुणिले टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स केले तर बेरीज येईल. म्हणजे किती, 56 गुणिले 7 करा, तुम्हाला इथे बेरीज किती येणार आहे, टोटल बेरीज येईल 392. 392 काय, टोटल बेरीज आहे, सम आहे. सो सम किती आली, 392. 392 दिस इज द टोटल आपण काय बोलू शकतो, बेरीज किंवा समेशन तुमची इथे 392 आली. पण स्टुडंट्स मला सांगा, इथे तुम्हाला 6 विद्यार्थ्यांची बेरीज दिलेली आहे, किंवा बेरीज तर नाही दिली आहे बट 6 इंडिव्हिज्युअल त्यांची काय दिलेली आहे, वेट दिलेले आहे. यावरनं आपण बेरीज शोधू शकतो त्या 6 विद्यार्थ्यांची. हे बेरीज कशाची आहे, ही 7 विद्यार्थ्यांची बेरीज आहे, 7 मुलांच्या वजनाची बेरीज आहे. ओके, आपल्याला 6 लोकांची माहिती आहे. काय 6 लोकांची, 52 प्लस 57 प्लस 60 प्लस 59 प्लस 55. राईट. अजून कुठली व्हॅल्यू इथे आपण लेफ्ट केली आहे का, येस इथे एक लेफ्ट केली, 55 डबल आहे. राईट. सगळ्यांची बेरीज घेतल्यावरती टोटल बेरीज किती येणार आहे, ही बेरीज येईल इफ आय एम नॉट रॉंग 338 kg. 338 kg. राईट. सो ही तुम्हाला काय भेटली, ही 6 विद्यार्थ्यांची बेरीज भेटली, 6 मुलांची. सो तुम्ही काय करणार, सिम्पली आता आपल्याला एक राहिलेल्या विद्यार्थ्याची बेरीज शोधायची आहे. सो 7 मधनं 6 विद्यार्थ्यांची वजा करून टाका, राहिलेला एक जो पेंडिंग विद्यार्थी त्याची पण तुम्हाला बेरीज भेटून जाईल. सो 392 मधनं जेव्हा मी 338 वजा करून टाकते, मला इथे व्हॅल्यू किती भेटणार आहे, 54 kg व्हॅल्यू भेटणार आहे. 54 kg व्हॅल्यू भेटणार आहे. व्हॉट इज दिस व्हॅल्यू, दिस इज द व्हॅल्यू ऑफ द 7th किड. 7व्या विद्यार्थ्याची हे काय आहे स्टुडंट, बेरीज आहे. 7th विद्यार्थ्याची जो उरलेला पेंडिंग विद्यार्थी होता. खूप सिम्पल होतं. ॲव्हरेज आणि एन, ॲव्हरेज आणि समेशनचा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं होतं, समच्या फॉर्म्युल्याच्या मदतीने मी समेशन शोधून काढलं. समेशन शोधल्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचं काय होतं स्टुडंट, 6 विद्यार्थ्यांची बेरीज काढली आपण 338, आणि 7 मधनं जेव्हा मी 6 विद्यार्थ्यांची बेरीज वजा केली, मला 7व्याची भेटून गेली. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 8 पण मी क्लिअर केला आहे. क्वेश्चन नंबर 9 पहा. ॲव्हरेज एज ऑफ ABC वॉज 25 years. ॲव्हरेज एज ऑफ ABC, 3 विद्यार्थी आहेत A, B आणि C नावाचे, त्यांची सरासरी दिलेली आहे, ॲव्हरेज दिलेली आहे 25 वर्ष. आणि तुम्हाला B आणि C ची पण दोघांची वेगळी सरासरी दिलेली आहे 25 वर्ष. पाहून घ्या, लक्षात घ्या, 2 वेगवेगळ्या सरासरी दिल्या आहेत तुम्हाला. ॲव्हरेज एज ऑफ ABC इज 25 years अँड B अँड C इज 25 years. दोन्हीही व्हॅल्यू काय आहेत स्टुडंट, दोन्हीही व्हॅल्यू तुमच्या इथे काय आहेत, सरासरीच्याच आहेत. सो हे एक क्वेश्चन आहे जे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता एक्झाममध्ये, अशा कॅटेगरीचे विचारल्या जाऊ शकतात. पहिली महत्त्वाची गोष्ट, पहिले किती विद्यार्थी आहेत, A, B आणि C, हे 3 विद्यार्थ्यांची तुम्हाला सरासरी दिलेली आहे, ॲव्हरेज दिलेली आहे 25 वर्ष. मला सांगा किती विद्यार्थ्यांची सरासरी आहे, 3 विद्यार्थ्यांची सरासरी आहे. राईट. म्हणून यावरनं मी सम शोधू शकते का, या 3 जणांचं सम शोधू शकते का, कोणत्या 3 जणांचं, A, B आणि C, या तिघांचं समेशन किती येईल, ॲव्हरेज गुणिले N, म्हणजेच 25 गुणिले 3. 25 3 जर किती येतं, 75. 25 गुणिले 3 केल्यावरती मला कशाची सम आली हो इथे, A, B आणि C, ह्या 3 विद्यार्थ्यांची सम किंवा बेरीज 75 आलेली आहे, 75 आलेली आहे. राईट. सो यामधून आपण काय केलं स्टुडंट, बेरीज शोधून काढली. पुढे काय दिले, B आणि C या दोघांचं पण काय दिलं आहे, सरासरी 25च दिलं आहे. समजा आता B आणि C हे 2 विद्यार्थी आहेत, या दोघांची पण सरासरी तुम्हाला 25 yearsच दिली. स्टुडंट हे किती विद्यार्थ्यांची सरासरी आहे, 25 विद्यार्थ्यांची. राईट. सॉरी, ह्या 2 विद्यार्थी आहेत B आणि C, हे 2 विद्यार्थी आहेत, हे म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती झाले, 2 विद्यार्थी 2, तर ऑब्झर्वेशन्स पण 2. ॲव्हरेज किती दिली या दोघांची, 25च दिली. म्हणजे समेशन जर मी फक्त B आणि C ची शोधून काढली, B आणि C ची जर सम शोधून काढली तर किती आलं, ॲव्हरेज गुणिले N, म्हणजे 50 तुमची काय आली आहे, बेरीज आली आहे. लक्षात येतं स्टुडंट्स तुम्हाला यामध्ये काय झालं, तुम्ही काय केलात, आधी 3 विद्यार्थ्यांची सम काढलात. 3 विद्यार्थ्यांची बेरीज किती आली आहे, 75, 75.
मग बी आणि सी या दोन विद्यार्थ्यांची बेरीज शोधून काढल्यात 50. म्हणून म्हणते समचा फॉर्म्युला जो आहे तुमचा ॲव्हरेज गुणिले एन महत्त्वाचा आहे म्हणजे आहे. असं नाही की फक्त ॲव्हरेज इज इक्वल टू सम डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, नाही, हे पण फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. सो याच्या मदतीने आपण ए बी सीची बेरीज शोधून काढली 75. हे कशाची आहे? ए बी सी या 3 विद्यार्थ्यांची, आणि बी आणि सी या विद्यार्थ्याची 50 आलेली आहे. यावरनं आपण सीची शोधून काढू शकतो ना. का? कारण हे जी बेरीज आहे, ही जी बेरीज आहे ही ए प्लस बी प्लस सीची आहे आणि ही कोणाची आहे? बी प्लस सीची आहे. सो जेव्हा मी 75मधनं 50 वजा करेल तेव्हा मला एची भेटून जाईल. ए प्लस बी प्लस सी मायनस बी प्लस सी केल्यावरती ए भेटेलच ना. मग एची व्हॅल्यू किती आली? 25 वर्ष. खूप सोपा प्रश्न होता. फक्त समचा फॉर्म्युला आला, बाकी तुम्ही थोडंसं डोकं लावलं तरी क्वेश्चन सोपाच आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहता. ॲव्हरेज ऑफ 4 टर्म्स इज 20. फर्स्ट टर्म इज 1/3 ऑफ द रिमेनिंग. व्हॉट विल बी द नंबर? आता क्वेश्चन काय बोललं आहे? ॲव्हरेजबद्दलच प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला इथे. ॲव्हरेज ऑफ, अगेन यामध्ये तुम्हाला 4 टर्म्सची ॲव्हरेज दिलेली आहे 20. पहिला टर्म काय? 1/3 आहे बाकीच्या टर्म्सपेक्षा. तर पहिला नंबर काय विचारले? ऑप्शन्स दिलेत तुम्हाला. थोडंसं क्वेश्चन हा कंजेस्टेड दिला आहे स्क्रीन छोटी असल्यामुळे, बट पहा 4 टर्म आहेत म्हणजे एनची व्हॅल्यू किती झाली? 4. ह्या सगळ्यांची 4 टर्म्सची सरासरी किती आहे स्टुडंट? 20. म्हणजे सम किती येईल? ॲव्हरेज गुणिले एन, म्हणजे 20 गुणिले 4 केल्यावरती बेरीज किती आली तुमची? 80. ठीक आहे. आता हे जे पहिला टर्म आहे, समजा आता 4 टर्म्स आहेत ए बी सी आणि डी, हे तुमचे 4 टर्म्स आहेत. ठीक आहे. जो पहिला टर्म आहे तो आहे 1/3 बाकीच्या टर्म्सपेक्षा. याचा अर्थ काय होतो स्टुडंट्स? ए इज 1/3 ऑफ बी प्लस सी प्लस डी. हे समजलं तर इथेच तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. ह्याचा अर्थ काय होतो स्टुडंट्स? पहिला टर्म काय आहे? 1/3 आहे. कशाच्या 1/3 आहे? बाकीच्या टर्म्सचा 1/3 आहे. सो 1/3 ऑफ बी प्लस सी प्लस डी. ह्याला आपण कसं लिहू शकतो? ह्या 3ला इकडच्या साईडला घेऊन जा. 3a इज इक्वल टू बी प्लस सी प्लस डी लिहू शकतो. हेच कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, हेच कॉन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. 4 टर्म्स आहेत ए बी सी डी. ह्या 4 टर्मची बेरीज किती आली? 80. 4 टर्मची बेरीज 80 आली म्हणजे मी असं लिहू शकते का? ए प्लस बी प्लस सी प्लस डी इज इक्वल टू 80. कारण या 4 टर्मची बेरीज आहे म्हणून मी ह्याला अशा पद्धतीने लिहिलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये काय दिलं? पहिला टर्म जो आहे ए तो काय आहे स्टुडंट्स? 1/3 आहे बाकीच्या टर्म्सच्या कंपेअर केलं तर. राईट. सो व्हॉट इज द व्हॅल्यू रिटन ओव्हर हिअर? 3a इज इक्वल टू बी प्लस सी प्लस डीला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. का? कारण ही 3 व्हॅल्यू या साईडला गेली, या बाजूला गेली. सो व्हॅल्यू किती आलेली आहे? 3a इज इक्वल टू बी प्लस सी प्लस डी. आपल्याकडे 3a व्हॅल्यू भेटलेली आहे. मग मी काय करेल स्टुडंट? आता पहा, या फॉर्ममध्ये ए प्लस बी प्लस सी प्लस डी. ठीक आहे. हे जे बी 3aला मी बी प्लस सी प्लस डीच्या बरोबर आहे असं बोललं आहे. सो ही जी व्हॅल्यू आहे ना इथे बी प्लस सी प्लस डी, ह्याच्या ठिकाणी 3a लिहू शकते का? लिहू शकते. सो ए ॲज इट इज लिहा. बी प्लस सी प्लस डीच्या जागी टाका 3a इज इक्वल टू 80. सो व्हॅल्यू काय स्टुडंट? 4a इज इक्वल टू 80. सो एची व्हॅल्यू किती आलेली आहे? 80 भागिले 4 म्हणजेच तुमची व्हॅल्यू आलेली आहे 20. सो ए म्हणजेच तुमची जी फर्स्ट टर्म आहे तुम्हाला इथे भेटलेली आहे 20. आणि प्रश्न पण काय विचारले? फर्स्ट टर्मच विचारले, पहिली टर्मच विचारले. पहिली टर्म काय आली स्टुडंट? 20. सो ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. आय होप तुम्हाला हे प्रॉपरली समजलं असेल. ठीक आहे. फक्त इथे डिकोड काय करायचं होतं? फर्स्ट टर्म 1/3 ऑफ रिमेनिंग टर्म्स. पहिला टर्म ए, 1/3 ऑफ रिमेनिंग टर्म्स म्हणजे काय? बी प्लस सी प्लस डी. त्याच्या मदतीने आपण 3a कशाच्या बरोबर सांगितलं? बी प्लस सी प्लस डीच्या मदतीने सांगितलं. आणि बी प्लस सी प्लस डीच्या ऐवजी मी काय टाकलं स्टुडंट? इथे डिरेक्टली 3a टाकलं. एवढं समजलं, बाकी क्वेश्चन सोपा होता. ठीक आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. फॉर 9 innings रोमन हॅज an average of 65 runs. In the 10th inning, he scores 200 runs, thus increasing his average. His average has been increased by what? स्टुडंट एक लक्षात घ्या, याचे खूप सारे शॉर्टकट्स मी माझ्या क्लासमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत.
नवीन स्टुडंटसाठी पण खूप डिफिकल्ट जाणार आहे हे समजण्यासाठी. सो या कमीत कमी स्पॅनमध्ये त्या गोष्टी एक्सप्लेन करणे इज व्हेरी डिफिकल्ट. सो मी मॅक्सिमम जे आहे तुम्हाला शॉर्टकट इथे वे एक्सप्लेन नाही करू शकत, कारण मी शॉर्टकट एक्सप्लेन जर करत बसले तर खूप वेळ कन्झ्युम होईल तुम्हाला समजण्यासाठी सुद्धा आणि मला सांगण्यासाठी सुद्धा. म्हणून मी तुम्हाला इथे जे क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत फक्त त्याचे शॉर्ट ट्रिक सांगत आहेत. बाकी हाय लेवलला मी एकदम डीपमध्ये प्रत्येक गोष्ट क्लिअर केली क्लासमध्ये. सो स्टुडंट्सला जर त्याचे रेकॉर्डिंग्स पाहिजे असतील तर त्याचे रेकॉर्डिंग्स मी ऑलरेडी ग्रुपमध्ये अपलोड केलेत. सो तुम्ही त्याचे 4 का 5 व्हिडिओज आहेत, हार्डली 30 मिनिट्सचा एक व्हिडिओ असेल, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. मग प्रॅक्टिस शीट सोडवा, मग या सोल्युशन व्हिडिओवरती या. ठीक आहे. सो अशा पद्धतीचा अप्रोच तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला ती पण कॉन्सेप्ट जर तुमच्याकडे टाईम असेल तर ते पण लर्न करू शकता आणि हे पण लर्न करू शकता. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ इनिंग्स किती आहेत, किती डाव आहेत, 9 इनिंग्स आहेत आणि त्या 9 इनिंग्सचे ॲव्हरेज किती दिले 65. म्हणजे ॲव्हरेजची व्हॅल्यू काय आली 65 आणि टोटल इनिंग्सची व्हॅल्यू म्हणजे एनची व्हॅल्यू किती आली 9. यावरनं आपण टोटल सम म्हणजेच टोटल स्कोअर पण म्हणू शकतो या समच्या ऐवजी. यावेळेस बेरीजच्या ऐवजी टोटल सम किंवा स्कोअर पण बोलू शकतो स्टुडंट. याला हे किती येणार आहे 65 गुणिले 9, 65 गुणिले 9 राईट. यामध्ये काही चुकतं आहे का आपलं? नाही, बरोबर आहे. सो त्या टोटल स्कोअर किती आला तर समच्या ऐवजी मी स्कोअरच बोलेल स्टुडंट. 65 गुणिले 9 केल्यावरती हे येईल टोटल तुमचा 585. सो तुम्हाला इथे स्कोअर किती भेटला 585. 585 काय स्टुडंट? हा स्कोअर किती इनिंग्सचा आहे तुमचा? 9 इनिंग्सचा स्कोअर आहे. यानंतर काय बोललं आहे, इफ ही स्कोअर 200 रन्स इफ इन द 10th इनिंग म्हणजे 10व्या. आता हे 9व्या इनिंगपर्यंत स्कोअर किती होता 585. समजा 10व्या इनिंगमध्ये अजून एक इन्क्रीमेंट केली आपण एका इनिंगची, म्हणजे 10व्या इनिंगमध्ये त्यांनी 200 स्कोअर केलं. सो 200 स्कोअर केल्यानंतर तुम्हाला नवीन ॲव्हरेज जे आहे किती असणार आहे ते विचारलं. आता लक्षात घ्या, आपण एक कॉन्सेप्ट शिकली होती. काय होती ती कॉन्सेप्ट? समजा बाहेरून येणारा व्यक्ती जर सेम व्हॅल्यू नत असेल तर व्हॅल्यू चेंज होणार नाही. बट इथे बाहेरून येणारा व्यक्ती 200 रन आणतोय स्टुडंट. 65 रन जर आणला असता तो 65 रन आणला असता तर ॲव्हरेजमध्ये काही बदल झाला असता का? बदल झाला नसता. ॲव्हरेज ॲज इट इज राहिलं असतं 65. बट बाहेरून येणारा 200 आणतोय म्हणजे 10वी जे इनिंग आहे 10th इनिंग जे आहे ते एक्स्ट्रा रन आणायला लागली. मग इथे ॲव्हरेज पण तुमचं जे आहे वाढणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप सिम्पल आहे क्वेश्चन. ओके. सो आता यामध्ये कितीची इन्क्रीमेंट व्हायली? आधी स्कोअर होता 9व्या इनिंगपर्यंत 585. 10व्या इनिंगला स्कोअर किती वाढला 200नी. म्हणजे नवीन स्कोअर न्यू स्कोअर किती होईल किंवा नवीन बेरीज किती होईल? 585 + 200 करा, 200 ॲड करा. याच्यामध्ये ॲड केल्यावरती जोडल्यावरती 785 मला नवीन स्कोअर भेटेल. नवीन स्कोअर भेटला, नवीन बेरीज भेटली, नवीन ॲव्हरेज पण शोधू शकता. आता टोटल इनिंग किती झाल्या यांचं व्हॅल्यू काय येईल 10. आधी 9 इनिंग होत्या, आता 10व्या इनिंगमध्ये 200 वाढलेत राईट. म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन पण 10 घ्यायचे तुम्हाला. यावरनं मी काय सांगू शकते, नवीन ॲव्हरेज किती येईल? ॲव्हरेज इज इक्वल टू 785 डिवायडेड बाय 10 करा. 785 डिवायडेड बाय 10 करा म्हणजे टोटल किती आली तुमची ॲव्हरेज इथं स्टुडंट 78.5. सिम्पली शून्य कटवला, इथे मी पॉईंट दिलं. सो 785 इज युअर न्यू ॲव्हरेज. पण आपल्याला न्यू ॲव्हरेज विचारलं आहे का स्टुडंट? इथे स्टुडंट काय करतात ओव्हर कॉन्फिडन्समध्ये ऑप्शन 8 टिक करून येतात राईट. बट चुकतं आहे. प्रश्न काय विचारलं आहे? ॲव्हरेज इज इन्क्रीज्ड बाय वॉट? ॲव्हरेज कितीनी वाढला हा प्रश्न आहे. ॲव्हरेज किती आहे हे विचारले का नाही. सो स्टुडंट ॲव्हरेज कितीनी वाढला? आधी तुमचं जे ओल्ड ॲव्हरेज होतं ते 65 होतं, नवीन ॲव्हरेज आहे 78.5. 78.5 मधनं ओल्ड ॲव्हरेज किंवा जुनं ॲव्हरेज मायनस आउट करा. 13.5 तुमचं हे काय आहे? इन्क्रीमेंट आहे किंवा ह्या वेनी किंवा या व्हॅल्यूनी तुमची ॲव्हरेज वाढलेली आहे. सो 13.5 इज दी आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. आय होप तुम्हाला हे प्रॉपरली स्टार्टिंग टू एंड मी क्वेश्चन जे आहे समजवलं असेल आणि यात काही डाऊट असतील तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळू शकता. हा एक क्वेश्चन आहे. ॲव्हरेज नंबर ऑफ 8 टर्म्स इज गिवन टू बी 40. ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 6 इज 35. रिमेनिंग 2 टर्म्सचा ॲव्हरेज शोधायला सांगितलं आहे. हा क्वेश्चन मी तुम्हाला ॲज अ होमवर्क सॉल्व करायला देईल आणि जे स्टुडंट्सनी हे क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व केलं आहे प्रॅक्टिस शीटमध्ये एनरोल्ड स्टुडंटसाठी मी सांगते, या क्वेश्चनचा आन्सर तुमचं येणार आहे ऑप्शन नंबर बी.
ठीक आहे. स्टील जर ऑप्शन नंबर बी कसं आलं समजलं नसेल तर तुम्ही मला पर्सनली टेक्स्ट करून विचारू शकता व्हॉट्सअप ग्रुपवरती. सो थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन. आय होप तुम्हाला मी या ॲव्हरेज टॉपिकचे भरपूर कॉन्सेप्ट्स, प्रश्न जरी कमी असतील तरी कॉन्सेप्ट्स भरपूर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. जरी यात काही डाऊट असतील कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा. स्टुडंट्स, दिस इज द एक्स्ट्रा थिंग आय एम डुईंग फॉर यू. सो प्लीज एक लाईक तुमचा या व्हिडिओला बनतो आणि मॅक्सिमम स्टुडंट्सला शेअर करा जे या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत. हे तुम्हाला सिरीज जी आहे मॅथमॅटिकल, लॉजिकल अँड डेटाची फक्त महाराष्ट्र सेट नाही तर UGC नेटसाठी सुद्धा एक बेसिक फाउंडेशन चांगला सॉलिड क्रिएट करणार आहे. सो नक्की एंडपर्यंत, एक्झामच्या एंडपर्यंत तुम्ही ही सिरीज जी आहे पाहायला विसरू नका. एक्झामच्या एक दिवस आधीपर्यंतसुद्धा मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे पण आहेत ते मी तुम्हाला प्रॉपरली व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करत जाईल. ओके, जेणेकरून तुम्हाला याची मदत होईल एक्झाममध्ये. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर प्लीज एक कॉमेंट नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करा. थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.